10 ओव्हरमध्ये मुंबईचा वादळ, लखनौ हारली. रोहित सोबत 4 प्लेयरनी केली मुंबईची प्लेऑफची तयारी. मुंबई इंडियन्सनी 2026 मध्ये जे केलं त्यासाठीच मुंबई इंडियन्सला ओळखलं जातं. मुंबई इंडियन्सनी खोटं बोलून हार्दिक पांड्याला बेंचमध्ये बसवलं आणि कॅप्टन्सी सूर्यकुमार यादवला दिली आणि सूर्यकुमार यादव कॅप्टन बनल्यानंतर रोहित शर्माला प्लेइंग 11 मध्ये खेळवलं आणि टीमनी एक युनिटी आणि चांगला परफॉर्मन्स देऊन मॅच जिंकून घेतली. बघूया आपण या व्हिडिओ मधून की काय घडलं रात्रीच्या मॅच मध्ये. तर रोहित शर्माला प्लेइंग 11 मध्ये घेतल्यानंतर रोहित शर्माचा असं वादळ आलं की त्यामध्ये लखनौ आणि लखनौचे गेंदबाज हे सर्व उडून गेले आणि आता मुंबई इंडियन्स प्लेऑफ मध्ये सुद्धा जाऊ शकते. ते कसे आपण नंतर सांगू. आधी आपण लखनौच्या बारेमध्ये बोलू. लखनौने प्रथम बॅटिंग करून 5 विकेटच्या नुकसानवर 228 रन बनवले. त्यामध्ये निकोलस पुरनने 21 बॉलमध्ये 63 रन बनवले तर 25 बॉलमध्ये 43 रन बनवायचे काम मिचेल मार्शनी केले आणि फिनिशिंग टच देण्याचे काम ईडन मार्करम आणि हिम्मत सिंगने दिले. ईडन मार्करमनी 25 बॉल 31 रन बनवले तर हिम्मत सिंगनी 31 बॉल 40 रन बनवले. सुरुवातीला लखनौच्या बल्लेबाजांनी मुंबईच्या गेंदबाजांची चांगलीच खबर घेतली आणि हा लक्ष असं वाटत होतं की 260 रनापर्यंत जाईल. निकोलस पुरननी 16 बॉल मध्येच त्याने अर्धशतकीय पारी खेळली आणि त्यांनी पारीमध्ये 8 छक्के सुद्धा लावले होते आणि कॉर्निंग बॉसनी एक मॅजिकल बॉल टाकून त्याची विकेट घेतली आणि त्याच्या पारीला विराम लावलं. मुंबईला 229 रनाचं लक्ष्य मिळालं होतं आणि त्या लक्ष्याच्या प्राप्ती करायला उतरलेले बल्लेबाज म्हणजे रायली रिकल्टन आणि चोटच्या नंतर टीम मध्ये आलेले इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आपले मुंबईचे राजा रोहित शर्मा. या दोघांनी सुद्धा टीमला एक धमाकेदार सुरुवात दिली आणि लखनौच्या गेंदबाजांना पाणी पिण्यास लाचार बनवून ठेवले आणि रोहित शर्माने पूर्ण दुनियेला हे सिद्ध करून दाखवलं की मी आहे तर मुंबई इंडियन्स आहे, मी नाही तर मुंबई इंडियन्सचे काही अस्तित्व सुद्धा नाही आहे. बघता बघताच रोहित शर्माने लखनौकडून मॅच हिसकावून घेतले आणि मॅचला मुंबई इंडियन्स कडे मोडून ठेवले. रायली रिकल्टनने 33 बॉल 83 रन बनवले आणि रोहित शर्मा चोट नंतर खेळायला आल्यावर सुद्धा त्यांनी 44 बॉल मध्ये 84 रन बनवले. चोट तर एक खोटपणा आहे. हार्दिकला तर रोहित शर्माला टीम मध्ये घ्यायचे नव्हतं. हार्दिक तर आपली नवीन टीम बनवण्याच्या तयारीमध्ये होतं, पण हार्दिकला आज समजलं असेल की रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससाठी किती महत्वाचा प्लेअर आहे. तर रोहित शर्मा बॅटिंग करताना एका अग्रेशन मोड मध्ये दिसत होतो. त्यांनी आवेश खानच्या एका ओव्हर मध्ये 20 रन तर मोसिम खान आणि मोहम्मद शमी आणि एम सिद्धार्थ या सर्वांची चांगलीच त्यांनी मारपट्टी करून दाखवली. या दोघांच्या विकेट नंतर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवने जिम्मेदारी घेतली टीमला सामोर नेण्याची, पण ते दोघं सुद्धा काही खास नाही करू शकले आणि टीमला लक्ष्य प्राप्तीपर्यंत पोहोचवायची जिम्मेदारी नमनदीर आणि विल जॅक्सने केली. ते दोघे सुद्धा नाबाद राहिले. नमनदीरने 12 बॉल मध्ये 23 रन बनवले आणि टीमला 8 बॉल ठेवून 6 विकेटनी मॅच जिंकवण्यात भरपूर मदत केली. मुंबई इंडियन्स आणि नीता अंबानीची रणनीती समजून येत आहे. हार्दिक पांड्याला बाहेर बसवायचे, सूर्यकुमार यादवला कॅप्टन्सी द्यायचे आणि रोहित शर्माला एक खेळाडू म्हणून टीम मध्ये खेळवायचे आणि मुंबई इंडियन्सला प्लेऑफ मध्ये घेऊन जायचं, हे त्यांची मला रणनीती वाटत आहे. मुंबई इंडियन्स 2026 च्या IPL अंक तालिकामध्ये ही मॅच जिंकून 6 पॉइंट घेऊन 9व्या नंबरला आहे आणि लखनौ ही मॅच हारून 10व्या क्रमांकाला आहे. जर अंक तालिकेमध्ये टॉपवर जे टीम आहेत जर त्या टीमा मॅच हारल्या आणि काही मॅजिकल मुवमेंट आलं तर मुंबई इंडियन्स आपल्या सर्व मॅचा जिंकून प्लेऑफ मध्ये जाऊ शकते.